तर शिवसेनेकडून आंदोलन केलं जाते आणि हे शिवसैनिक आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आलेले आहेत आणि त्यांना अभिवादन केले तर साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा असे पोस्टर हातामध्ये घेऊन हे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। हे प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलन केले जाते। तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना सर्वात शेवटच्या रांगेमध्ये बसवून काँग्रेसनं अवमानजनक वागणूक दिल्यानं काँग्रेससोबत जाऊन स्वतःचं अवहेलना उद्धव ठाकरे यांनी करून घेतलेली आहे। त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना क्षमा करावं असं या आंदोलकांनी म्हटलेलं आहे आणि आंदोलकांकडून हे आंदोलन प्रतिकात्मक पद्धतीने केलं जातंय। उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात नेते दिल्लीमध्ये दाखल झाले। काल झालेल्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेत उभे होते, बसले होते। त्यामुळे आता त्यांच्यावरती सत्ताधारी पक्षाकडनं जोरदार टीका जी आहे ती केली जाते। मोठ्या पदावरती असताना, पक्षप्रमुख असताना सुद्धा अशी अवमानजनक वागणूक त्यांना दिली जाते, अशी टीका आता शिवसेना शिंदे गटाकडनं आणि इतर पक्षाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन करतायत आणि बाळासाहेब ठाकरे हे यांना माफ करा, यांचा मेंदू तुम्ही साफ करा अशा घोषणाबाजी या ठिकाणी देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो प्रत्येकाच्या हातामध्ये सध्या आपल्याला फलक पाहायला मिळत आहे आणि घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिली जाते। उद्धव ठाकरे काल दिल्लीला गेले होते। सोनिया गांधी आणि राहुल गांधी आता उबाटा जेव्हापासून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे तेव्हापासून उबाटा पक्षाचं हेडक्वार्टर्स हे दिल्ली झालेलं आहे आणि त्यांचे नेते आणि त्यांचे आका हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे। आणि काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती। ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये, शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची, त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे, सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचं विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे। म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना हे धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे। पण पाहिलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा विजय झालेला आहे, परंतु उबाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल आणि आम्हालाही कुठेतरी शिवसैनिक म्हणून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे। म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलो आहे। पण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे। कुठे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात। आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये। हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी, तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेले आहेत। कुठे तुमचा स्वाभिमान, कुठे तुमचा अभिमान, कुठे तुमचं हिंदुत्व? आज काय अवस्था झाली आहे बघा। तुम्ही संपूर्णपणे उभाटा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर तुम्ही टाकलेली आहेत।
आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळेला राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते. अगदी जेव्हा भाजपबरोबर काही महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती. परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा. चोरासारखे उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होता असंच दिसत होतं. नरेश म्हस्केजी आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते. फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा.